खरंच अद्भुत होता. आम्ही भारतातील अशा विविध परंपरांचाच अभ्यास आजच्या आमच्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये घेतच होतो. तुम्हाला दिसत असेल इथं भारतीय साड्या काही आहेत प्रत्येक राज्याच्या, ते आमचं चाललेलंच होतं. परंतु अद्भुत आणि अतुल्य भारत ज्यावेळेस अनुभवायचा आहे तर त्याच्यामधून योगा आणि हे जे मेडिटेशन आहे ते सुटू शकत नाही, हे सुद्धा आम्ही आज अनुभवलं. सरांनी ज्यावेळेस सांगितलं की प्रॉब्लेम्स सर्वांनाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे माणूस बिना प्रॉब्लेमचा नाहीच आहे, परंतु आपण त्याला मोठं करतो आणि त्याला मात कशी करता येईल याच्याकडे फोकस केला तर नंतर तो आपल्याला राहणारसुद्धा नाही. हा सुद्धा आत्मविश्वास त्यातून आला. आपल्याला प्रॉब्लेमशिवाय आपल्या लाईफ नसणार आहे, मोठमोठे असू देत छोटे असू देत, परंतु जर आपण त्याच्याकडे थोडंसं दुसरीकडं त्याच्यावर मात केली तर तो निश्चितच बाजूला होईल. त्याचबरोबर जे काही आपण इथं प्रात्यक्षिक पाहिलं की ती विद्यार्थिनी जर पाहिलं तर खरोखरच म्हणजे आम्ही तिला पनिशमेंट केलेली आहे की लक्ष नाही आहे, तळेकर असू दे किंवा एंजल असू दे, तर त्यांना आमची बोलणी त्यांनी खाल्लेली आहेत. परंतु जर त्यांनीसुद्धा लक्ष दिलं तर आपल्या पुढचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण होतं की त्या हे करू शकतात. तसंच सर्वच विद्यार्थिनींना आणि आम्हालासुद्धा आत्मविश्वास आला की आपण जर हे सर्व यामध्ये फक्त कॉन्सन्ट्रेशन हा मुद्दा आहे, आपल्या श्वासावर लक्ष देणं, यामुळे अनेक आपले जे प्रॉब्लेम्स आहेत शारीरिक प्रॉब्लेम ते सुद्धा आपल्याकडे दूर होऊ शकतात. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, पुण्यामध्ये वगैरे हे पैसे देऊन याचे क्लासेस वगैरे घेतले जातात. आता सुहाना स्वास्थ्यम हा प्रोग्राम सकाळतर्फे आयोजित केलेला होता. त्यामध्ये सुद्धा ओंकाराचं महत्त्व काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे दिग्गज लोकांनी. पण आपण इतके नशीबवान आहेत की हे दिग्गज लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा झालेला आहे. मी मनापासून सर्वांचे आभार मानते की तुम्ही दरवर्षी आमच्याकडे या किंवा तुमचं जिथे असेल चाकणमध्ये तिथे आम्ही तुम्हाला जॉईन होऊ आणि तुमचं सेशन आम्ही चुकवणार नाही यानंतर, आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितच होणार आहे. मनापासून धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की गायत्री मंत्र म्हणताना म्हणजे मी म्हणत असते किंवा सूर्य उपासना वगैरे हे मी करत असते, पण मला आज त्या रेज माझ्यापर्यंत आलेल्या आहेत, त्या वेव्ज वगैरे हे मी आज खरोखरच जाणवलं मला. आणि एक आनंद, एक तेज आपल्यामध्ये अवतरले असं मला निश्चितच जाणवलं. खूप खूप आभारी आहे मी.